शुभविवाह या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये आकाश आता भूमीला बाय करून निघतो, पण निघाल्यावरती त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडे भूमीच्या पण टिफिनची बॅग राहिली आणि जर का आपण ही बॅग घेऊन गेलो तर सायकल राणी विकत काही टिफिन घेणार नाही आणि स्वतः खाणार नाही, त्यासाठी मला हा टिफिन घेऊन जायलाच पाहिजे। आणि तो बस स्टॉपवरती येतो। बस स्टॉपवरती येऊन पाहतो तर काय, भूमी तिकडे कुठेच नसते, तर भूमी चालत चाललेली असते। आकाश विचार करतो, मला तर ही म्हटली होती की मी बसने जाईन, मग ही चालत का चालली? हा, कदाचित ही आता रिक्षेने चालली असेल, असा विचार करत आकाश आता भूमीच्या मागोमाग जातो। पण रिक्षा एक बाजूने पास होते तरी सुद्धा भूमीला तो रिक्षावाला विचारतो, मॅडम तुम्ही रिक्षेत येणार का? भूमी त्याला नकार देते आणि पुढे जाते। आकाश विचार करतो, बसने जात नाही, रिक्षेने जात नाही, मग ही जाणार तरी कशाने, असा विचार करत तो आता भूमीच्या मागोमाग येतो। तर भूमी चालतच चाललेली असते। मग आकाश खूप पॅनिक होतो। सायकल राणी असं म्हणत तो भूमीच्या मागे धावत जातो। भूमीचं लक्ष मागे जातं। आकाश रस्त्यावरती आपल्या मागे वेड्यासारखा धावतोय हे तिच्या लक्षात येतं आणि मग ती मात्र थांबते। आकाश आकाश काय झालं असं म्हणत आकाशच्या मागोमाग धावत येते आणि आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते। एक बस येत असते, मग दोघं जण त्या बसच्या बाजूला थांबतात। भूमी म्हणते, आकाश तू का असा धावत आलास बरं? आकाश म्हणतो, सायकल राणी तू तर रिक्षेने किंवा बसने जाणार होतीस म्हटलीस ना मला, मग तू अशी का चालत चाललीस? यावरती भूमी सांगते, अरे नाही, म्हणजे मी पुढे जाणार होते, तिथून रिक्षा मिळाली ना की त्या रिक्षेने मी जाणार होते आकाश, पण तुला काही झालं नाही ना? यावरती आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, तुझा टिफिन राहिला होता, तो टिफिन द्यायला मी आलो होतो, असं म्हणत आकाश भूमीला टिफिन देतो आणि म्हणतो, तू रिक्षेने नक्की जा हं। असं म्हटल्यावर ती भूमी सांगते, हो आकाश, मी रिक्षेने जाईन। आणि मग आकाश पण जायला निघतो, भूमी जायला निघते। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा अभिजितला सांगत असते, ही तर आपल्या यशाची सुरुवात आहे, पण आता थांबायचं नाही, या एका फक्त नफ्याने आपण गप्प बसायचं नाही, अजून पुढची मजल मारायची आहे। यावरती अभिजित म्हणतो, तुला माहीत नाहीये, आज न बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे आणि या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये मी बहुतेक सगळे पॅनल खरेदी केलेलं आहे। यावरती पौर्णिमा म्हणते, म्हणजे आता काय होणार, तुम्ही पॅनल खरेदी केलं मग त्यावरती काय होणार आहे? यावरती अभिजित म्हणतो, आता ज्या वेळेला बोर्ड मीटिंग होईल तेव्हा पॅनलमध्ये सीईओची निवड होईल आणि त्या सीईओच्या निवडीच्या वेळेला मात्र माझ्या आईला काढून तिथे आता माझी निवड केली जाईल। यावरती पौर्णिमा म्हणते, हे असं नक्की होईल? आता मात्र अभिजित म्हणतो, तर हे असंच होणार आहे, कारण मी त्यांना बरोबर माझ्या बाजूने काढून घेतलेलं आहे आणि त्याच वेळेला ते आईला सीईओ पदावरती काढून महाजन गारमेंटच्या सीईओ पदावरती मला ठेवतील आणि इथूनच खरी आपली सक्सेसची सुरुवात होईल। पौर्णिमा खूप खुश असते आणि म्हणते, असं झालं तर काही आपलं अगदी सोनंच सोनं आहे। पण हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे रागिणी येते, या दोघांचं लक्षच नसतं। रागिणी समोर येऊन उभी ठाकते आणि मग मात्र दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते। रागिणी संशयाने दोघांकडे पाहते आणि पुढे येते। तोपर्यंत इकडे आता आकाश सांगत असतो, सायकल राणी तू नीट जा, चालत नको जाऊस, तू रिक्षेने जा। मग भूमी रिक्षेने जाण्यासाठी नाटक करते आणि थोडं अंतर पुढे जाते तर तिचा तोल जातो, ती खाली कोसळते, तिच्या पर्समधून सगळं सामान खाली येतं। आकाश धावत तिकडे येतो आणि सायकल राणी काय झालं? भूमी म्हणते, काही नाही रे आकाश, असं म्हणत ती आता आपल्या पर्समधलं सामान आत टाकते आणि त्यावेळेला आकाशच्या लक्षात येतं की भूमीच्या पर्समध्ये पैसेच नाही आहेत, थोडीशी चिल्लर आणि 5-10 रुपये आहेत। आकाशच्या लक्षात येतं की म्हणूनच सायकल राणी ही आता रिक्षा किंवा बसने न जाता चालत जाते आहे। त्याच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतात आणि यामध्ये आपण काहीच करू शकत नाही याचा त्याला जास्त त्रास होत असतो। मग तो भूमीकडे पाहत पाहत मागे वळत वळत आता तिथून निघतो। भूमी सुद्धा आकाशकडे पाहते, आकाशला काहीतरी डाऊट आलाय हे भूमीला कळतं। इकडे रागिणी म्हणते, काय कसं चाललंय सगळं? म्हणजे आता त्या डीलरसोबत वेंडर आले होते, त्यांच्यासोबत डील झाली का? यावरती अभिजित म्हणतो, हो, ते वेंडर आत्ता गेले सुद्धा। रागिणी म्हणते, गेले सुद्धा? म्हणजे इतक्या लवकर ते गेले, इतक्या लवकर डील झाली? बघू तरी काय डील झाली? यावरती अभिजित म्हणतो, अगं काही नाही, आपलं नेहमीचंच सगळं होतं ना, त्यामुळे त्या वेंडरसोबत डील पटकन करून मी मोकळा झालो। आता रागिणीला थोडासा संशय येतो, कारण मुळातच तिचा अभिजितवरती काडी मात्र विश्वास नसतोच, त्यामुळे अभिजितवरती संशय असल्यामुळे रागिणी म्हणते, बघू, मला ती फाईल बघू। अभिजित म्हणतो, अगं आई नाही, त्याच्यामध्ये फारसं काही नाही आहे। पण रागिणी कुठली ऐकायला,
रागिणी ती फाईल घेते आणि म्हणते, अरे या वेंडरनी तर जास्त पैसे लावलेत, म्हणजे मार्केटपेक्षा जास्त रेट लावलाय. अभिजित म्हणतो, अगं नाही, मार्केटमध्ये रेटच वाढलेले आहेत. यावरती रागिणी म्हणते, हे तुला कुणी सांगितलं? म्हणजे मार्केटमध्ये रेट वाढलेत हे तुला त्या वेंडरने सांगितलं की तू चौकशी केलीस? असा काही आपल्याला बिझनेस नाही करता येत. यावरती अभिजित म्हणतो, अगं आई, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? यावरती रागिणी म्हणते, विश्वास आहे, पण मी कुणावरही आंधळा विश्वास नाही ठेवत अभिजित, ही गोष्ट तुला पण चांगलीच माहिती आहे. असं म्हणत रागिणी आता अभिजितवरती डायरेक्ट अविश्वासच दाखवत असते. तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा विचार करते, नक्कीच यांना काहीतरी डाऊट आलाय. रागिणी म्हणते, हे बघ, नीट चौकशी कर आणि बाकी सगळं कर. त्यावरती अभिजित म्हणतो, हो आई. रागिणी म्हणते, मी पण एका वेंडरकडे चाललेली आहे. अभिजित म्हणतो, मी सुद्धा येतो. रागिणी म्हणते, तू कशाला? तुझी तब्येत बरी नाही ना? अभिजित म्हणतो, आत्ता मला बरं वाटतंय. रागिणी म्हणते, मी म्हटलेच होते यांना की अभिजितची तब्येत काही फार काळ आजारी राहणार नाही तो. असं म्हणत आता रागिणी आणि अभिजित दोघं जण दुसऱ्या वेंडरकडे जाण्यासाठी निघतात. तोपर्यंत पौर्णिमा हातामध्ये फाईल घेते आणि स्वतःच्याच मनाशी खुश होते की आपलं मिशन सक्सेसफुल होतंय. आता आपल्याकडे पैसाच पैसा येणार. तेवढ्यात आता रागिणी मागे वळून पाहते आणि विचार करते, या पौर्णिमाच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. ही आपल्याला काहीतरी फसवते आणि अभिजित सोबत कारस्थान करते. हुशार रागिणीला हे अचूक समजलेलं असतं. तोपर्यंत आकाश इकडे अक्काकडे परत येतो. त्याला मात्र सायकल राणीसोबत घडलेली गोष्ट सारखी 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 आठवत असते आणि तोच विचार करत असताना अक्का तिकडे येतात आणि त्याला पावभाजी देतात. म्हणतात, घे, मस्तपैकी बटर मस्का टाकलाय आणि तुला पावभाजी तयार केले. यावरती आकाश म्हणतो, पण अक्का, यासाठी जरा जास्त पैसे लागतील ना? अक्का म्हणतात, पैशाच्या गोष्टी तुला काय करायच्या आहेत रे? तुलासाठी मी दिलाय ना. यावरती आकाश म्हणतो, अक्का, ते गणेश नगर कुठे आलं? अक्का म्हणतात, खूप लांब आहे इथून. यावरती आकाश म्हणतो, तरी किती? अक्का म्हणतात, 1.5 तास जायला आणि 1.5 तास यायला लागतो. यावरती इकडे आता आकाश म्हणतो, आणि कोणी चालत गेलं तर? अक्का म्हणतात, पाय त्याचे सुचतील असे पावासारखे पाय होतील. मग आकाशच्या लक्षात येतं की सायकल राणी रोज गणेश नगरला चालत जाते आणि चालत येते. अक्कांना आकाश म्हणतो की सायकल राणी रोज ना कामासाठी चालत जाते, म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून त्यासाठी ती रोज चालत जाते आणि चालत येते. यासाठी मला काय करता येईल अक्का? अक्का म्हणतात, का रे, पण तिने बसने जायचं ना? आकाश म्हणतो, आमच्याकडे पैसे नाही आहेत ना, महिनाभरानंतर पगार होईल आणि त्यानंतर पैसे येतील. हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता अक्कांकडे पावाची ऑर्डर घेऊन तो माणूस येतो आणि सायकलवरती येतो. त्याची सायकल पाहता आता आकाश खूप खुश होतो आणि अशी सायकल जर आपल्याला मिळाली तर आपण रोज सायकल राणीला कामावरती सोडू, हा तो विचार करतो. तोपर्यंत भूमीच्या कामाचा पहिलाच दिवस असतो. भूमी आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करत असते आणि भूमी तिथली पहिली लेडीज असल्यामुळे सगळेजण तिच्याकडे अगदी टोकून टोकून पाहत असतात. भूमी सगळ्याचं इन्स्पेक्शन करत असते आणि आता त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की एक माणूस तिथे बसलेला, हा माणूस मात्र तिथे विडी ओढत आहे. आणि ही सगळी गारमेंट कंपनी असल्यामुळे, तिथे सगळे कपडे असल्यामुळे आता विडी वगैरे ओढणं हे खूप धोकादायक आहे हे तिला समजतं. मग भूमी येते आणि म्हणते, तुम्हाला माहीत नाहीये का, हे गारमेंट फॅक्टरी आहे, इथे अशी विडी वगैरे ओढणं अलाउड नाहीये. आत्ताच्या आत्ता ही विडी ओढणं बंद करा. यावरती तो माणूस ऐकायला तयार नसतो. भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्ही माझं ऐकत नाही आहेत ना, मग मी आत्ताच्या आत्ता लगेच फोन करते, मॅनेजमेंटला फोन करून तुमची कंप्लेंट करते. भूमीने अचूकवर मी घाव ठेवल्यामुळे तो माणूस आता ती विडी विझवून टाकतो आणि भूमीकडे एकटक पाहतो. म्हणजे ही बाई तर भारीच आपल्याशी पंगा घेते. भूमी लगेचच फोन ठेवते आणि आपल्या कामाला येते. भूमी कामाला आल्यावरती तो म्हणतो, चला रे चला, आत्ताच्या आत्ता आपण हे बंद करायचंय काम, कारण आपला लंच टाइम आहे ना, लंच टाइम आहे, त्यामुळे आता आपण इथे थांबायचं नाही, चला इथून बाहेर पडूया. असं म्हणत तो मुद्दाम सगळ्या कामगारांना भडकवतो आणि तिकडून बाहेर काढतो. त्यानंतर तोपर्यंत इकडे आता आलेला असतो दुष्यंत मास्तर. दुष्यंत मास्तर भूमीकडे पाहतो, भूमी दुष्यंतकडे पाहते आणि भूमी त्याच्याकडे संशयानेच पाहायला लागते. भूमीला का कुणास ठाऊक, पण दुष्यंत मास्तरकडे पाहताच संशय आलेला असतो आणि ती रागाने पाहते. इकडे मात्र आकाशने त्या पाववाल्याची सायकल घेतलेली असते आणि कंटिन्युअस 4 तास तो सायकल चालवत असतो. पाववाला त्याच्या मागे 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 फिरत असतो. अक्कांना तो म्हणतो, अक्का, हा कसला जुनून आहे हो, म्हणजे 4 तास हा सायकल चालवतोय तरी सुद्धा हा थकत नाहीये. अक्का म्हणतात, हा प्रेमाचा जुनून आहे बाबा, प्रेम आहे त्याच्या बायकोवरती. असं म्हणत अक्का आता आकाशला पूर्णपणे सायकल चालवायला शिकवल्यावरती त्याच्या हातात सायकल देतात. दुसऱ्या दिवशी भूमी आता ऑफिससाठी निघते आणि म्हणते, आकाश कुठे गेला? म्हणजे आता ऑफिसला जाण्याच्या वेळेला आकाशला कुठे जायचं होतं? असं म्हणत भूमी इकडे तिकडे पाहते तर आकाश सायकल घेऊन आता मात्र सायकलची बेल वाजवतो. सायकल राणी,
चल मी तुला सायकलवरती ऑफिसला सोडणार. भूमी म्हणते आकाश हे कुठून आलं. यावरती आकाश म्हणतो चल ना सायकल राणी. मग भूमीला सायकलवरती बसवत आकाश आणि भूमी दोघं जण ऑफिसमध्ये येतात. दोघांच्या सुखी संसाराची सुरुवात तर झालेली आहे, पण दुष्यंत मास्तर हे आता ऑफिसमधली नवीन माणसं या सगळ्यांची विघ्न आहेत. म्हणजे आधीच रागिणी, पटवर्धन आणि आता अभिजित, पौर्णिमा यांची कारस्थानं आणि त्यात ही नवीन, या सगळ्या अडचणीतून भूमी आकाशचा संसार कसा तरुण जाणार पाहणं रंजक ठरणार.